दुसऱ्यांदा झालंय, दुसऱ्यांदा धक्का लागला मला. नाही हा माणूसच नव्हता त्यावेळेला. अहो आत्ता लागला मला. आता लागला असेल असे कसे धक्के लागतात? घडलेलं यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे लोक कोण आहे धक्का देणारे? उद्या आम्ही हात सोडले तर? त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा यथोचित मान हा राखला गेला. पण नीलम गोरे असं म्हणतात मुद्दामून नाही झालं. मुद्दामून नाही झालं, मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना. हे बिल्ले कशाला लावतो आम्ही? जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो. म्हणजे काय, मग काय आता उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा. हे दुसऱ्यांदा घडलं, पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही. यांच्या सोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात. ही सगळी फालतूगिरी बंद झाली पाहिजे. मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही, तो सरकारचा विषय. माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभा